हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. कसे आहात सगळे? मस्त ना? आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्रियांका आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार आणि माझा स्वामीचरित्र सारामृताचाही आज 11वा गुरुवार आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः, श्री गौरवाय नमः, श्री गुरुदत्ताय नमः, श्री अपूर्वनिवासी पूर्णदत्तावतारविदंबरे देवर्य स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंद परमेश्वर केवळ ज्ञानमूर्ती जगादंत जगंचक्षु त्वं तत्त्वमस्यादिलक्ष्म्य एकनित्य विमलमंचल सर्वधी साक्षीभूत भावातीत विघ्नरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्ताग्र रक्तवर्ण कर्मनेत्र सहस्रवंदन तथा पृथ्वीच माला दंडक मंडलधर कट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुग श्री स्वामी समर्था उदारधारक पाहिन माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेषशयना अनंतवेशा अनामतिता मातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता गंगारंगी नमोदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशुधर अगम्य लीला जयाची त्या मंगलासी साष्टांग नमन करून मागे वरदान स्वामीचरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सगळं काव्यात एक हाता ती ब्रह्मसुतानं येईल जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवतांचा अवतार लीला विग्रही अग्निकुमार दत्तात्रेय नेमियला धर्म स्थापन करणे युगायुगी अवतार घेणे नानायुगी वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष चुका अग्निकुमार अतरकोटी साचार गुरुदेव दत्त बॅटरी ह्याला कापायची कशा ती पिन घे बघ तुम्ही काय आहे का ब्ल्यू
हा? कोण आहे ती? तुझ्याकडे काय आहे? माझ्या हातात
नाही नाही खरं टेबल मध्ये झालं का काय चालू आणि बघू का इकडं रे तिकडं वाटलं तुमचं करायचं असं मागणं पाहिजे व्हिडिओ माहिती नाही असं मामा गुडघ्या टिकली असं त्यांचा व्हिडिओ करायचा होता. व्हिडिओ मामा बच्चे पाया पडते. गुरुदेव हे पण घेऊ तू निश्चित काय 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 तुझं वाटतं संध्याकाळी म्हणजे हा बरं झालं येऊ दे. लिपस्टिक लावून कुठं नाचायला जायचंय का? कच्चं खाऊ नको, तळलेलं खा. नांदू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने भद्रशवा राजाची सर्व संपत्ती क्रमाक्रमाने नष्ट झाली. तो राष्ट्र भद्र झाला आणि त्याला दारिद्र्य अवस्था प्राप्त झाली. वेळेवर खायला अन्न नाही, खावयास अन्न नाही, पांघरायला वस्त्र नाही, पांघरावयास वस्त्र नाही अशी दैन्यावस्था प्राप्त झाली. एकदा राणी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, स्वामी दारिद्र्यामुळे जागे असह्य जगणे असह्य झाले आहे. आपला जावई मालाधर राजा आहे, श्रीमंत आहे, याला आपली परिस्थिती सांगा आणि तो काही देईल ते घेऊन या. सुरचंद्रिकेचे बोलणे भद्रशवाला पटले. तो आपल्या गुलाल घ्या.